म्हणजे साधारण वयाच्या 40शी नंतर जेव्हा मी बाबासाहेबांची पुस्तकं वाचायला घेतली, त्यांची विधानसभेतील भाषणं वाचण्यात आली, मुंबई काउन्सिलमध्ये असतानाची त्यांची भाषणं वाचण्यात आली आणि हळूहळू बाबासाहेब मला देखील समजत गेले. आपण फार ढोबळपणाने त्यांच्याविषयी बोलत असतो, संविधान लिहिलं, गरिबांचे नेते, हे ठराविक गोष्टी आपण बोलतो, पण ज्या वेळेस मी हे सगळं वाचत गेले त्यावेळेस मला स्वतःलाच इतका अभिमान वाटत गेला की नकळतपणे का होणार, पण मी त्याच क्षेत्रात आहे की ज्या क्षेत्राचा पाया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घातलेला आहे आणि त्याचा मला रास्त अभिमान आहे. आमचं कार्यालय सुरू झालं 1921 साली. हा आमचा शताब्दी सोहळा आहे, म्हणजे 100 वर्ष आमच्या कार्यालयाला झालेले आहेत, कामगार कार्यालयाला. आणि ह्या कामगार कार्यालयामार्फत जे कामगार कायदे आहेत ते त्याबाबत आणि थोडंसं आपण कामगार चळवळीविषयी देखील जाणून घेऊया. आजचा विषय मला त्या पद्धतीने दिला गेलेला आहे, तर आपण केवळ त्यावरच कॉन्सन्ट्रेट करू. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांच्या विषयी बोलायला गेलं तर आपल्याला आपलं पूर्ण आयुष्य देखील कमी पडेल असं मला वाटतं. तर सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की कामगार आणि कामगार चळवळ ही सूट कशी झाली. गुणात्माने बघायला गेलं तर आपल्या सगळ्यांना एकच माहिती असतं की 1919 साली ILOची स्थापना झाली, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची. त्याच्यानंतर 1900 काँग्रेसने पक्षाची स्थापना केली राजाराम लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली. त्याच्यानंतर पुढे 1925 पासून हा पूर्ण इतिहास जो आहे तो आपल्याला कम्युनिस्ट पार्टी ज्या आल्या त्यांच्याविषयी सांगतो. पण आपण हे नाही बघत की ह्या संपूर्ण कामगार चळवळीचे आद्य नेते हे नारायण मेघाजी लोखंडे हे आहे. नारायण मेघाजी लोखंडे हे महात्मा फुलेंचे अनुयायी होते, सत्यशोधक समाजाचे. बाई पुस्तकात आतापर्यंत वाचत आलो मी तुमचं, त्यानंतर त्यांनी अजून न्यूजपेपर होता त्या काळाचा बहुजन समाजाचा, त्याचं संपादन त्यांनी केलेलं होतं. आणि ते स्वतः गिरणी कामगार होते. मुंबईमध्ये ते गिरणी कामगार होते, ते ठाण्याला राहत होते. मुंबईतल्या गिरणीमध्ये काम करत असताना त्यांनी अत्यंत जवळून गिरणी कामगारांच्या हालअपेष्टा पाहिल्या. सगळ्यात पहिलं औद्योगिक केंद्र आपल्याला सर्वांना माहिती आहे मुंबई आहे. मुंबई, गुजरात, त्यानंतर मद्रास, हा जो सगळा पट्टा आहे इथे प्रामुख्याने उद्योग जे होते ते म्हणजे कापड गिरण्या. त्याच्याही पूर्वी फक्त आपण कापूस पिकवत होतो आणि तो नेण्यासाठी इंग्रजांनी ही बंदरं जी आहे ती सगळी बंदरं कॅप्चर केलेली होती. त्यातलं प्रमुख बंदर हे मुंबई होतं आणि तिथून आपल्या कापसाच्या गाठाड्या जात होत्या मँचेस्टरला, कापड बनवून येत होतं आपल्याकडे आणि ते कापड आपण वापरत होतो आणि आपलाच कापूस घेऊन आपणच महागाने कापड विकत घेत होतो. हे सर्व काही व्यापाऱ्यांनी पाहिलं, त्यात प्रामुख्याने पारसी व्यापारी होते आणि त्यांनी ठरवलं की आपणच कापड घेतली का काढू नये, आपणच आपल्या कापसापासून कापड का बनवले. तर अशा प्रकारे 1875 साली पहिली गिरणी महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये झाली. त्यांचं नाव होतं डावर. तर डावर यांनी प्रामुख्याने पहिली गिरणी सुरू केली आणि तेव्हापासून तर सुमारे 10 वर्षाच्या काळामध्ये 55 कापड गिरण्या आपल्या मुंबई, गुजरात, मद्रास या भागात झाल्या. त्यातल्या 80% गिरण्या या मुंबईमध्ये आहेत. आणि त्यामुळेच आपण गिरणी कामगारांचा संघर्ष जो पाहिला त्याला एवढं महत्त्व आहे ते त्याकरताच आहे कारण पूर्ण भारतवर्षामधली कामगार चळवळीचा उगम हा आपल्या मुंबई आणि गिरणी कामगारांच्या चळवळीतून झालेला आहे. आणि त्यांचे आद्य नेते होते नारायण मेघाजी लोखंडे. त्यांनी 1884 साली पहिली गिरणी बॉम्बे मिल अँड असोसिएशन ही स्थापन केली आणि कामगारांसाठी ज्या काही व्यवस्था होत्या अव्यवस्थांमुळे त्याच्या विरुद्ध लढण्याला सुरुवात केली. आपल्याला रविवारचा जो आठवड्याची सुट्टी मिळते त्यालाही कारणीभूत नारायण मेघाजी लोखंडे आहे. आणि त्यांनी ज्या अनेक मागण्या केल्या होत्या किमान वेतनापासून, त्यावेळेचं पहिलं फॅक्टरी कमिशन जे आलं त्याच्यामध्येही ते त्यांना सहाय्य करत होते. दुसऱ्या फॅक्टरी कमिशनचे तर ते स्वतः सदस्य होते. आणि ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून महिलांकरता आणि बालकांकरता अनेक प्रकारच्या गोष्टी म्हणजे शासनाकडून त्या काळच्या इंग्रज सरकारकडून आपण घेऊया यांच्याकडून काही भूमिका घेतली गेली आणि या भूमिकेचे प्रेरक हे होते. आणि मग पुढे त्यानंतर 1919 साली आयोग आली, त्यानंतर आयोग आली, त्यानंतर कम्युनिस्ट आले. कम्युनिझमचा हा सगळा दौर चालू असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गिरणी काम ते तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, राहत होते तो एरिया पूर्णपणे गिरणी कामगारांनी वेढलेला एकूणच एरिया होता. दामोदर हॉलला ते जिथे बसायचे तिथे कामगारांच्या अनेक तक्रारी त्यांच्याकडे यायच्या.
त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व कामगारांच्या समस्या या कळत होत्या आणि ते सर्व पाहता त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की कम्युनिस्ट लोक जे आहेत ते काम करतायत कामगारांसाठी, पण त्यांचं एकच धोरण होतं की कामगारांच्या संदर्भातील होणाऱ्या अन्यायाबाबत लढणं. पण ते एक भेद लक्षात घेतलं म्हणजे की जो बाबासाहेबांनी अनुभवला होता आणि तो दाखवून दिला होता तो हा की कामगारांमध्ये सुद्धा जातीभेद मोठ्या प्रमाणात होता. स्पृश्य आणि अस्पृश्य कामगारांमध्ये एक प्रकारची दरी होती. जी कामं हलक्या स्वरूपाची आहेत, सुटाईची कामं आहेत, त्याच कामांमध्ये दलित कामगारांना दादर बहुजन समाजातील कामगारांना काम दिलं जात होतं. विणाईचं जे काम आहे त्या कामामध्ये जिथे विणकाम करताना त्या मशीनवरती जेव्हा नरी लावली जाते, तुम्ही जर पाहिलं असेल प्रोडक्शन कसं होतं कापडाचं, तर त्या दोऱ्याच्या ज्या नळकांड्या असतात त्याला नरी म्हणतात. त्या नरीचा जो धागा आहे तो त्या मोठ्या मिलवरती जेव्हा विणकामासाठी लावायचा असतो त्यावेळेस त्या दोऱ्याला थोडंसं तोंडाने पाणी लावतात कामगार होतं आणि मग ते अस्पृश्याचं लागू नये म्हणून विनाई खात्यामध्ये अस्पृश्य दिलं जात होतं. त्या कामगारांना अक्षरशः कमी प्रतीचं वेतन दिलं जायचं, कुठल्याही सुट्ट्या नाही. आणि जे चांगल्या प्रकारची कामं आहेत ती फक्त वरिष्ठ वर्गातील कामगारांना दिलं जात होतं. पण कम्युनिस्ट लोक हा भेद मान्य करायला तयार नव्हते. त्यांना फक्त वर्गामध्ये चालत असलेला वाद हे सगळं माहिती होतं. क्लास डिस्क्रिमिनेशन त्यांना माहिती होतं, पण कास्ट डिस्क्रिमिनेशन ते लक्षात घेत नव्हते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेच्या कम्युनिस्ट लोकांवरती मनापासून टीका करतात आणि तुटून पडतात. दुसरं एक कारण असं होतं की तेव्हाची कम्युनिझम एकच गोष्ट त्यांना माहिती होती, काही झाली की संप करा, काही झालं की स्ट्राईक करा. त्या गोष्टीला सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांचा पूर्णपणे विरोध होता. त्यांचंच नव्हे तर बाबासाहेबांनी त्यांना कामगार नेते म्हणून मांडलेलं होतं. त्या नारायण मेघाजी लोखंडेंचा देखील नेहमी संपावरती जाणं, छोट्या छोट्या कारणांसाठी स्ट्राईक करणं या गोष्टीला विरोध होता. म्हणजे त्यावेळेचे नेते खरे ते नेते शोधतात. म्हणजे आताचा नेता बघा काही झालं चाललो बसलो उपोषणाला, आमच्याकडे तर रोज 2-4 तक्रारी असतात, आम्ही आझाद मैदानावरती बसलोय, या मॅडम तिथे आमचं उपोषण सोडवायला. म्हणजे इतकं ते स्वस्त करून ठेवतात ती गोष्ट की जे तुमचं शेवटचं अस्त्र आहे संप करणं किंवा उपोषण करणं ते त्या आधी वापरतात. ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही मान्य केली नाही आणि त्यांनी त्यावेळेच्या कामकाज चळवळीला दिशा द्यायचं ठरवलं. आणि हा करताच 15 ऑगस्ट 1936 साली त्यांनी इंडियन लेबर पार्टी याची स्थापना केली. आता ही इंडियन लेबर पार्टी स्थापन करत असताना कम्युनिस्ट लोकांचं जे उद्दिष्ट होतं त्याच्या व्यतिरिक्त बाबासाहेबांचं उद्दिष्ट होतं भांडवलदारांच्या विरुद्ध तर मी आहेच, पण ब्राह्मणीकरणाच्या विरुद्ध मी आहे, त्यानंतर कामगाराच्या सर्व शोषणाच्या विरुद्ध मी आहे, असं त्यांनी सातत्याने जाणून दिलं. आपण जर त्या इंडियन लेबर पार्टीचा जो कॉन्स्टिट्यूशन होती ती जर पाहिली तर त्यातल्या एक गोष्टी जर तुम्ही वाचल्या तर त्या कॉन्स्टिट्यूशनविषयी आणि त्यांनी जो दृष्टिकोन ठेवलेला होता त्याकरता त्या संघटनेच्या उद्दिष्टांकरता इंदिरा गांधींनी देखील त्यांना त्यांची उद्दिष्ट होती ती घेऊन असं म्हटलं होतं की काँग्रेस पक्षाने हा त्यांचा नॅशनल अजेंडा ठेवायला हरकत नाही. ते का म्हणतो होतं तर त्यांनी एक मुद्दा मी तुम्हाला वाचून दाखवते. सगळ्यात पहिलं उद्दिष्ट त्या संघटनेचं जे होतं ते होतं शासन पुरस्कृत उद्योगांना प्रामुख्याने चालना देणे. आणि हेच आपल्या भारतीय शासकांनी त्या काळामध्ये केलं. आपण बघितलं असेल बँकांचं शासकीकरण झालं, अनेक शासकीय उद्योग ONGC सारखे किंवा गॅस एजन्सीज या सगळ्या आहेत त्यासारखे जे उभारले गेले त्याच्यामध्ये हे उद्दिष्ट आपल्याला घेतले गेलेलं असतं. दुसरं उद्दिष्ट होतं कामगारांच्या सुरक्षेकरिता कामगार कायद्याची पालन करणे. तो कामगारांचं भलं कशामध्ये आहे ही गोष्ट त्यांनी त्यावेळेस त्या उद्दिष्टात मांडली. आणि त्यानंतरच आपण बघतो की अनेक कामगार कायदे झाले. किमान वेतन अधिनियम झाला, वेतन प्रदान अधिनियम झाला, ग्रॅच्युटी ॲक्ट आला, HRA ॲक्ट आला, बोनस ॲक्ट आला. ह्या सगळ्यांचं पहिलं जे उगमस्थान आहे तो हा विचार आहे
तिसरं त्यांचं होतं किमान वेतन, नियमित तास. आज जे आपण 8 तासाची नोकरी म्हणतो, हे 8 तास कुठून उगम पावले. बरं, हे त्यांचं 1936च उद्दिष्ट आहे असं नव्हे, तर त्या पूर्वीपासून जर तुम्ही त्यांचं इंडियन रेल्वेचं एवढ्या भाषेचं ऐकायला गेला तर तिथे देखील त्यांनी कामगारांविषयीची ही सगळी मतं त्यांची मांडलेली आहे. नियमित तास, घरपगारी रजा. आज आपण त्या घरपगारी रजेचा आनंद घेतो, हे त्यावेळेस त्यांच्या उद्दिष्टामध्ये होतं. घरकुल योजना, लेबर कॅम्प जो आपण पाठवला, लेबर कॅम्प, अनेक लेबर कॅम्प आपण जे पाहतो, हे लेबर कॅम्प जे आहे ही संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस त्यांच्या संघटनेमार्फत मांडलेली आहे. जहागीरदारी पद्धतीचे निर्मूलन. त्यावेळेस जहागीरदारी पद्धतीमुळे कामगार खूप पिसलेला होता, सर्वसामान्य वर्ग देखील पिसलेला होता आणि म्हणून ही पद्धत बंद करावी. तुम्हाला वाटेल कामगार संघटना आहे आणि जागीरदारी पद्धतीविषयी कशी बोलते, कारण शेवटी हा कामगार कुठेतरी शेतकरी होता, त्याचं कुठेतरी मूळ गाव होतं आणि तिथे ह्या कामगाराला नाडलं जात होतं ह्या जहागीरदारी पद्धतीमुळे. त्यामुळे जागीरदारी पद्धत. कामाचे कसं वाढवण्याकरता सरकारने तांत्रिक शिक्षण म्हणजे कुशल कामगार तयार केले पाहणे. म्हणजे किती मोठी विजन आहे बघा 1936 साली त्याची. त्याच्यानंतर आपलं एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आलं. आज आपण एम्प्लॉयमेंट एक्सचेंज त्या खात्याला म्हणतो की टेक्निकल एज्युकेशन, म्हणजे त्यांनी कसं शिकवलं. तर आता ते नुसतंच एम्प्लॉयमेंट एक्सचेंज न राहता लोकांना तांत्रिक शिक्षणाकडे देखील ते खातं वळलेलं आहे आणि ह्याचं देखील बीज या विचारामध्ये आहे. चांगल्या पगाराच्या व फायद्याच्या नोकरीमधून दलित समाजाला वगळले जाऊ नये म्हणून आवाज उठवणे, हे देखील उद्दिष्ट त्यांनी तिथे मांडलं. त्याला कारण मी जे म्हटलं की निर्णयामध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या, कमी श्रमाच्या नोकऱ्या, जास्त पगार देणाऱ्या नोकऱ्याच्या ठिकाणी कामगारांना जे खालच्या वर्गातले आहेत त्यांना जातीपातीचं राजकारण करून काम करू दिलं जात नव्हतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे बाबासाहेबांची इंडियन लेबर पार्टी घडली. 1937 मध्ये ज्या प्रांतिक निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये 17 जागा या संघटनेतर्फे लढवल्या गेल्या आणि त्यापैकी जवळजवळ 14 जागा त्यांनी जिंकून आणल्या. हे त्याचं फार मोठं यश होतं, कारण त्यांची इंडियन लेबर पार्टीची उद्दिष्टच अशी त्यांनी ठेवलेली होती की ही उद्दिष्ट ही सर्वसामान्यांना भावणारी, कामगारांच्या हितासाठी असणारी अशी होती. तर अशा प्रकारे त्यानंतर जे त्यांनी काम केलेलं आहे, त्यानंतर व्हॉइसरॉयच्या मुंबई व्हॉइसरॉयच्या मध्ये ते 1942 ते 1946 एवढी 4 वर्ष ते मंत्री होते. हे मंत्रीपद भूषवताना त्यांच्याकडे जवळजवळ 16 ते 17 प्रकारची खाती होती. त्यातलं प्रामुख्यानं PWD खातं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं. इलेक्ट्रिसिटी आहे, पाणी आहे, त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी एवढं काम केलेलं आहे. त्याचबरोबरीने कामगार कायद्यांकरता देखील ते काम करत गेले. त्या 4 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी या कामगार कायद्याचा पाया घातला. त्याचबरोबरीने जेव्हा स्वतंत्र भारत देश झाला त्यावेळेस ह्या कायद्यांना पुन्हा गठीत केलं गेलं आणि ह्या कायद्यांची मी फक्त लिस्ट जरी वाचली तुमच्या लक्षात येईल की काय काय गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांसाठी केल्या. कामगार म्हणजे कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, तो केवळ भारतीय आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि उगाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एखाद्या समाजाचेच नेते असं न म्हणता आपण सर्वच त्या गोष्टीचे लाभधारक आहोत हे विसरता कामा नये. सर्वात आधी समान काम समान वेतन. आपण इक्वल रेम्युनरेशन ॲक्ट विषयी सर्वजण बोलत असतो. इक्वल रेम्युनरेशन ॲक्ट म्हणजे महिला आणि पुरुष यांना सारख्या कामाला सारखं वेतन. आपण अजूनही बघतो की तरी देखील भेदभाव होतो. कामगार कार्यालयात काम करत असताना ह्या प्रकारच्या गोष्टी आम्हाला नेहमीच बघाव्या लागतात आणि तिथे मग आम्हाला लक्ष द्यायला लागतं की जर कामाचं स्वरूप सारखं असेल तर सारखं वेतन स्त्री आणि पुरुष जेंडर बायस नव्हता मिळालं पाहिजे. 8 तासाची शिफ्ट आणि अतिरिक्त कामासाठी डबल इन्कम म्हणजे आपण त्याला ओव्हरटाईम म्हणतो, याची तरतूद सुद्धा किमान वेतन कायद्यात आणि फॅक्टरी अधिनियममध्ये केली गेलेली आहे. ती बाबासाहेबांमुळे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची स्थापना त्यांच्यामुळे झाली. त्यानंतर श्रमिक संघ अधिनियम हा जो अधिनियम होता, हा अधिनियम फक्त आणि फक्त कामगार संघटनांच्या नोंदणीपुरता सीमित होता. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी कामगारांना संपाचा अधिकार हा असेल अशी तरतूद केली आणि तेव्हापासून संप करायचा
अधिकार देखील कामगारांना मिळाला. म्हणजे तुम्हाला वाटेल की जे बाबासाहेब समूहाच्या विरोधी होते त्यांनीच हा अधिकार कसा दिला, कारण त्यांना माहिती आहे की हे खूप महत्त्वाचं शस्त्र आहे, पण हे शस्त्र कामगाराच्या हातात असणं आवश्यक आहे. आणि म्हणून ती कायदेशीर तरतूद त्यांनी केल्यामुळे आज आपण कायदेशीररित्या आपल्याला काही दिवसांची नोटीस देणं बंधनकारक करून आपण संप करू शकतो. कामगार विमा योजना, ESIC आणि प्रॉव्हिडंट फंड या दोन्ही गोष्टींमध्ये बाबासाहेबांचा खूप मोठा वाटा आहे. कामगार कल्याण योजना म्हणजे लेबर वेलफेअर फंड, आपलं कामगार कल्याण कार्यालय आहे दादरला, सिस्टमला, आणि ह्या कार्यालयामार्फत अनेक कामगार कल्याणाच्या योजना चालवल्या जातात. त्याच्यामध्ये कामगाराच्या कुटुंबियांना देखील अनेक प्रकारची कामं स्किल शिकवणं, त्याच्यामध्ये ड्रायव्हिंगपासून देशीगत कामापासून अनेक गोष्टी आहेत. पाळणाघरं विविध ठिकाणी या कामगार कल्याण केंद्रामार्फत चालवल्या जातात. मुलांकरता प्रशिक्षण वर्ग आहे, खेळण्याकरता गार्डन्स आहेत. आपण आपल्या आजूबाजूला जर बघितलं तर आपल्याला दिसत असेल की कामगार कल्याण केंद्र असं दिलेलं असतं आणि अनेक प्रकारचे उपक्रम तिथे चालतात. ते ह्या सर्वांचे उद्घाटे देखील डॉक्टर बाबासाहेब आहेत. मगाशी म्हणत असं किमान वेतन अधिनियम आहेच. महिला कामगारांसाठी महत्त्वाची म्हणजे बाळंतपणाची रजा, मॅटर्निटी बेनिफिट ॲक्टचे उद्घाटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. ते जेव्हा कामगार मंत्री म्हणून होते 1946 पूर्वी, त्यावेळेस झारखंडला त्या एका खाणीमध्ये गेले होते आणि त्या खाण कामगारांशी ते संवाद साधत होते. ते तिथे बोलत असताना त्यांच्या लक्षात आलं की अगदी 8-9 महिन्याच्या गरोदर स्त्रिया देखील खाली उठून खाणीमध्ये काम करत आहेत. का? कारण त्यांना भर पगारी रजा दिली जाते. आजचा खाडा झाला तर आज उपाशी राहण्याची वेळ. अशा परिस्थितीत त्या महिलांना काम करताना म्हणून बाबासाहेब खूप भिडावले. तुम्ही जर त्यांचे चरित्र वाचलेलं असेल लेखीने असेल त्याच्यामध्ये विचार नक्की वाचा. अशा पद्धतीने ते भिडावले आणि मग त्यांनी दिल्लीला मुंबईला पोचल्याबरोबर ह्या कायद्यावरती काम सुरू केलं. आणि सर्वात पहिला प्रसूती खाण कामगार महिलांसाठी आला, तर इतर सर्व महिलांकरताना प्रसूती काळामध्ये त्यांना भर पगारी रजा मिळावी. बोनससुद्धा त्याच्यामध्ये मिळतो 10,000 पर्यंत. कारण हेच की त्या काळामध्ये पगार तर चालू राहावाच, पण येणाऱ्या बाळाला आणि त्या स्त्रीला पोषक अन्न मिळावं आणि सगळ्या सोयीसुविधा मिळाव्या. ही फार मोठी तरतूद त्यांनी महिलांसाठी केलेली आहे. आणि म्हणून आज आपण घर आणि कार्यालय दोन्ही सांभाळताना आपलं आईपण देखील सांभाळू शकतो. नाही तर अजूनही बऱ्याचशा मोठ्या कंपन्यांमध्ये आम्ही पाहिलेलं आहे की त्यांना लग्न झालेली स्त्री कामावर ठेवायची, का तर बाळंतपणाची रजा द्यावी. म्हणजे नुसता कायदा करून भागत नाही, तर लोकांची मानसिकता देखील बदलायला हवी. आणि ती बदलण्याकरता मी अनेकदा जेव्हा मॅनेजमेंटच्या लोकांचे व्यवस्थापनाच्या अनेक असोसिएशन्स आहेत त्यांच्या बैठकांना त्यांनी बोलवलं तर मी आवडलं. आणि तिथे मी महिलांविषयीचे जेवढे कायदे आहेत, जेवढ्या तरतुदी आहेत, त्याविषयी त्यांना समजावून सांगत असते की उद्या तुमच्या घरातल्या पण एखाद्या लेकीबाळीवरती हा प्रसंग येऊ शकतो. ती हायली क्वालिफाईड असूनही केवळ ती गरोदर आहे म्हणून तिला नोकरीतून वंचित व्हावं लागू शकतं. आणि अशा अनेक केसेस आमच्याकडे मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट खाली येतात. माझे सर्व अधिकारी सहृदयतेने ना तक्रारींकडे बघतात आणि त्या महिलेला कामावर काढलं असेल प्रिडिक्टिव्हली तर कामावर परत घेणं, तिला प्रसूती काळातले पैसे मिळून देणं, पगार मिळून देणं, याबाबत देखील ते माझे सर्व लेबर ऑफिसर्स जे आहेत ते काम करत असतात. त्यानंतर आहे भरपगारी रजा आणि महागाई भत्ता. आज आपल्याला नुसता पगार मिळून चालत नाही, तर महागाई भत्ता हा मिळायलाच पाहिजे असतो, कारण त्याच्यात वाढ होत असते ना महागाईमध्ये. मग हे करायचं तुम्ही त्याकरता फेअरनेस अलाउन्स हा काढला जातो. हे काढण्याकरता आमच्या कार्यालयाकडे एक सांख्यिकी शाखा आहे. आमचे अधिकारी जाऊन विविध मार्केटमधून आत्ता ज्या आपल्याला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या वस्तूंचे भाव अगदी कांदा, बटाटा, डाळीपासून घरापासून हे आठवड्याला जाऊन त्या मार्केटमधून गोळा करतात आणि ते लेटेस्ट जे रेट असतात ते घेऊन सिमल्याला जी ब्रांच आहे ते पाठवले जातात आणि ती कन्झ्युमर इंडेक्स नंबर आहे हा डिक्लेअर होतो. तर ह्या महत्त्वाच्या कामात देखील माझं कार्यालय बऱ्या प्रकारे सहभागी आहे. त्याचबरोबर कलेक्शन ऑफ स्टॅटिस्टिक, कुशल कामगारांना प्रशिक्षण आणि समेट कारवाई करतो. समेट कारवाई म्हणजे काय तुम्हाला माहिती नसेल कदाचित, कारण तुम्ही त्यामध्ये कधी सहभागी झाला नसाल.
पण जे खाजगी क्षेत्रातील कामगार आहेत त्यांना हे माहिती आहे. समेट कारवाई म्हणजे कन्सिलिएशन प्रोसिडिंग्स. इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट औद्योगिक विवाद अधिनियममध्ये समेट कारवाईची तरतूद आहे आणि ह्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीपासून प्रयत्न केलेले आहेत. त्यांनी त्रिस्तरीय जी लेबर कमिशन आलं त्या कमिशनमध्ये देखील हा मुद्दा मांडला. आणि समेट म्हणजे काय, तर दोन पक्षकारांमध्ये समेट घडवून आणला. मग हे कोण दोन पक्षकार, तर ज्यांचे डिफरन्स ऑफ इंटरेस्ट आहे. म्हणजे मालक वर्ग त्याचा इंटरेस्ट वेगळा आहे, कामगार वर्ग त्याचा इंटरेस्ट वेगळा आहे. मालक वर्ग हा स्वतःला किती फायदा मिळेल फक्त एवढं बघणारा, तर कामगार वर्गाला स्वतःचं हित जपायला हवं. आणि ह्या दोन्हीमध्ये जेव्हा क्लॅशेस होतात, उदाहरणार्थ एखाद्या कामगाराला कामावरून काढलं जातं किंवा कामगारांच्याकडून संप घडवून आणला जातो, त्याला उत्तर म्हणून मालकाकडून टाळेबंदी केली जाते. तर अशा सगळ्या विवादांमध्ये दोन्ही पक्षकारांना समोर बसून समेट घडवून आणणं म्हणजे कन्सिलिएशन करणं, ही प्रक्रिया माझं कार्यालय करतं. नाही तर प्रत्येकाला उठलं की जा कोर्टामध्ये असं होऊ शकतं. आणि कोर्टाचा निर्णय हा कधीच दोघांनाही समाधानकारक नसतो. कुठल्या तरी एकाच पार्टीच्या बाजूने तो असतो आणि मग त्या निर्णयाच्या विरुद्ध खालचा कोर्ट त्यानं वरच्या कोर्टात जाणं, वरचं कोर्ट त्यानं आणखीन सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट जाणं, हे असं होऊ नये म्हणून बाबासाहेबांसारख्या भ्रष्ट नेत्यांनी त्यावेळेस ही मॅकॅनिझम दिली की कन्सिलिएशन प्रोसिडिंग ही असली पाहिजे, समेट कारवाई असली पाहिजे. म्हणजे आमचा जो समेट अधिकारी असतो, सरकारी कामगार अधिकारी, असिस्टंट कमिशनर, डेप्युटी कमिशनर, इव्हन कमिशनरांना सुद्धा आम्ही डेझिग्नेशन दिलेलं आहे. आम्ही ह्या दोन्ही पक्षकारांना समोर बोलवून घेतो, दोघांनाही समजावून सांगतो, मालकालाही सांगतो की अरे तुझं प्रॉफिट एवढं होत आहे तर त्या कामगाराचं एवढी पगारवाढ करायला तुला काही हरकत नाही. आपण बघत असतो की स्ट्राईक केला, लॉकआउट केला, कशासाठी, तर मागण्यांसाठी. तर कामगारांनाही आम्ही हे सांगतो की तुमच्या मागण्या नक्की काय आहेत, त्या समर्थनार्थ आहेत का, असतील तर मग नक्कीच तुम्ही मांडा. आणि अशा प्रकारे दोन्ही पक्षकारांना आम्ही एकत्र बसवतो, त्याच्यात समेट घडवून देतो, त्याच्यात करार होतो आणि मग आपण पेपरला बातम्या वाचत असतात याला एवढी पगारवाढ झाली, त्याला तेवढी पगारवाढ झाली. या एका बातमीच्या मागे आमच्या अधिकाऱ्यांचे कधी कधी वर्षभराचे कष्ट असतात, हे सुद्धा मला सांगायला अभिमान आहे. आणि आमचे अनेक अधिकारी असे आहेत की ते इथं बसले त्या समेट कारवाईला की 12-12 तास सुद्धा एका जागेवर उठत नाही, कारण त्यांना माहिती असतं की आता आपण टेबलवर उठलं तर हा समेट काही घडत नाही. त्यांची मानसिकता कामगाराची, मालकाची समेटाकरता घडवून आणणं हे काम आम्ही करतो. आणि मला अत्यंत आनंद होतो की ह्या मॅकॅनिझमची सुरुवात ही डॉक्टर बाबासाहेबांनी घेतलेल्या पुढाकारामुळे झालेली आहे. त्याचबरोबरीने घरे उपलब्ध करून देणे, जसं मी मागाशी म्हटलं, इंडियन लेबर पार्टीचा पण तोच एजेंडा होता आणि अशा प्रकारचे अनेक लेबर कॅम्प पूर्वी झालेले आहेत. आणि सध्यासुद्धा शासन आता ह्या विचारात आहे. आता आपण बघतो प्रत्येक घर बघायला का कोटीची उड्डाणच त्या घरांची दिसतात. म्हणजे आपल्यासारख्या माणसाला सुद्धा भीती वाटते हे घर आपण विकत घेऊ शकतो. तर त्या बिचाऱ्या कामगाराचं काय होत असेल, तो तर मग झोपडपट्टीतच जाणार. आणि त्याकरता लेबर कॅम्प असणं ही फार महत्त्वाची गरज आहे. आमच्याकडे बांधकाम कामगार कल्याण मंडळ जे आहे त्या मंडळातर्फे हा विचार आता केला जातो की जो बांधकाम कामगार दुसऱ्याची घरं बांधून देतो आणि तो नंतर रस्त्यावरती राहतो, तर निदान ह्या कामगारांकरता तरी घरं बांधली जावी. आणि ह्याच्यामध्येच कुठेतरी बाबासाहेबांच्या विचाराची परिणिती आहे असं मला वाटतं. औद्योगिक स्थायी आदेश जो तुम्हाला कळणार नाही, तो इंडस्ट्रियल स्टँडिंग ऑर्डर ॲक्ट आहे, तो देखील त्यांच्यामुळे आला. बोनस अधिनियम, बोनस म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती अगदी आनंद येतो. हा बोनस जो आहे तो बोनस अधिनियम तुम्हाला सांगायला हरकत नाही, पूर्ण जगात कुठे नाही आहे. पूर्ण जगात बोनस कायदा नाही, फक्त भारतामध्ये हा आहे. का आहे? कारण आपल्या इथल्या मालक वर्गाला स्वतःकडे येणारा अतिरिक्त फायदा हा कामगाराशी शेअर करायची सवयच नाही. आपण जर बघायला गेलं युरोपियन कंट्रीजमध्ये, तर एखादा कारखाना जर असेल तर त्याचं अलोकेबल सरप्लस किती आहे ते बघून कामगारच त्यांचे शेअर होल्डर असतात आणि कामगारांना तर आपोआप ते पैसे वाटले जातात. आपल्या इथे तशी मानसिकता नाही. व्यापारी 100%, 200%, 1000% जरी त्याला फायदा झाला तरी पटकन त्याच्या खिशातून काढून कामगारांना देत नाही. आणि म्हणून हा कायदा केला गेला की जर तू बाबा तुझ्याकडे सरप्लस असेल तर त्या सरप्लसमधून 8.33 हा मिनिमम बोनस त्या वर्षातल्या कामगाराच्या पगाराच्या अनुषंगाने त्याला द्यायला पाहिजे. तो साधारणतः होतो 1 पगार.
जास्तीत जास्त 20% हे अलोकेबल सरप्लस त्या कामगारांमध्ये वाटलं गेलं पाहिजे. आणि हा जो राहणारा अतिरिक्त निधी आहे तो पुढच्या वर्षी सुद्धा गेला पाहिजे. तो साधारण 3 वर्षापर्यंत मागच्या 3 वर्षांचा जो बेनिफिट आहे हा पुढे सरकला जातो. तर अशा प्रकारे ह्या बोनस कायद्याच्या अतिशय विशिष्ट अशा तरतुदी आहेत. आणि ह्या सगळ्या तरतुदी करता कुठेतरी आपल्याला डॉक्टर बाबासाहेबांचं ऋण हे मांडले गेलंच पाहिजे. मध्यान्हातील जेवणाची सुट्टी आपण जे अर्धा तास म्हणा 1 तास म्हणा घेतो त्याचे देखील म्हणजे पुरस्कर्ते होते आणि त्यांनी कायद्यामध्ये याची तरतूद केली. आणि आठवड्याची सुट्टी जी आपण नारायण मेघाजी मुख्यमंत्र्यांच्या काळातून बघत आहोत ती सुट्टी देखील आपल्याला कामगार कायद्यांमधून दिली गेली. तर अशा प्रकारे अनेक फायदेशीर तरतुदी कामगारांकरता डॉक्टर बाबासाहेबांनी केलेले आहेत. फक्त या तरतुदी करून ते थांबले नाही तर त्याचबरोबरीने आपल्यावरती काही जबाबदाऱ्या देखील संविधानाने त्यांनी आपल्याला टाकलेल्या आहेत. तर एक कामगार कार्यालयातील अधिकारी म्हणून मला जे मुद्दे भावले बाबासाहेबांचे ते मी आज आपल्यासमोर मांडले. ह्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलेल्या आहेत. सगळ्यात त्यांचं मोठं काम आहे ते म्हणजे एक व्यक्ती आणि एक मत. आपण ना त्याला मतदान हा शब्द वापरूच नाही माझं प्रामाणिक मत आहे. तो आपला मताधिकार आहे. तो मताधिकार आपण गाजवायला शिकलो पाहिजे. आणि विशेषतः तो महिलांना मी सांगेन तुम्हाला तर माहितीच नाही की किती मोठं शस्त्र तुमच्या हातामध्ये आहे. तुम्हाला ते सहज मिळालं. युरोपियन कंट्रीजमध्ये 1970पर्यंत महिला लढत होत्या तरीही त्यांना मतदानाचा अधिकार मिळालेला नव्हता. आणि आपल्याला संविधानाच्या एका फटक्यामध्ये सगळ्यांना हा अधिकार मिळाला. त्याचं आपल्याला अजिबातच महत्त्व नाही. जेव्हा प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट होतं त्यावेळेस देखील मतदान होतं. पण ते मतदान किंवा मताधिकार कोण गाजवू शकायचं? सगळ्यात पहिला क्रायटेरिया होता ग्रॅज्युएशन झालेला व्यक्ती. आपण इथे जेवढे सगळे उपस्थित आहोत आपल्या गेल्या 3-4 पिढ्यांपर्यंत तरी कोण ग्रॅज्युएट माणूस होता का आपल्या? आपली किंवा आपल्या वडिलांची पहिली पिढी असेल म्हणजे आपण मतदान करतच नव्हतो, करू शकतच नव्हतो. दुसरे ज्यांची आर्थिक स्थिती खूप चांगली होती, जे जागीरदार होते, राजे रजवाडे होते, त्यांनाच त्या प्रोव्हिन्शियल काउन्सिलमध्ये मतदान करण्याचा अधिकार होता. हा असा प्रेशस अधिकार आपल्याला सर्वांना सहज मिळाला. बरोबर मिळताना पण तो कसा मिळाला? सगळ्यांना समसमान मिळाला. असा नाही मिळाला की आता सरांना 2 मतं दिली जाते, मॅडमने एकच मत द्यायचं असं नाही. गरीब आहे तर त्याला 1 मत आणि अंबानीला 1000 मतं देण्याचा अधिकार असं नाही केलेलं. प्रत्येक व्यक्ती जी सज्ञात आहे, जी भारताची सिटिझन आहे, 1 मत 1 व्यक्ती. तर हा किती मोठा अधिकार त्यांनी आपल्याला दिलेला आहे. तर तो काय त्यांनी फक्त एका समाजासाठीच दिला का? भारतवर्षातल्या प्रत्येक नागरिकाला दिला गेला आहे. आणि संविधान बनवताना कोणी ते खरं बनवलं हे सगळं आपल्याला माहितीच आहे. लोकांनी कितीही काही प्रवाद करून तर आपल्याला कल्पना आहे की 99% याच्या मागे बाबासाहेबांचे विचार होते आणि बाबासाहेबांचे सगळी मेहनत होती. तर अशा प्रकारे या संविधानातल्या गोष्टींवरती आपण लक्ष देऊया. आणि तसंच कामगार कायद्याच्या संदर्भात मी आपल्यापर्यंत काही गोष्टी पोहोचवू शकले त्याच्यामध्ये मला आज खूप समाधान आहे. आपण आयोजकांनी मला इथे बोलवलं, आपल्या सगळ्यांशी संवाद साधू दिला त्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आणि मी माझे 2 शब्द आभार देते. धन्यवाद शिरीष मॅडम. जिथे जिथे अन्यायाचा प्रश्न निर्माण झाला, वंचिताचा आणि शोषितांचा प्रश्न निर्माण झाला, तिथे तिथे अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून आणि कायद्याच्या दृष्टीने बाबासाहेबांनी समर्थपणे प्रत्येकाची पाठराखण केली. आज बाबासाहेब आपल्यात नाही, पण रोजगार करणारा प्रत्येक माणूस एक कामगार आहे आणि त्याच्यावर अन्याय होऊ नये म्हणून नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने त्यांनी जे काही कामगार कायदे लिहून ठेवले किंवा ज्या कामगार कायद्यांचे ते उद्गाते होते अशा कामगार कायद्यांबद्दल आपले शिरीन लोखंडे मॅडम यांनी आपल्याला सखोल आणि माहितीपूर्ण विवेचन आपल्या समोर केले. याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांची खूप खूप आभारी आहे. आणि यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणासाठी मी आपले राज्यपाल सह आयुक्त नितीन शाळीग्राम साहेब यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. आदरणीय लोखंडे मॅडम, तुमचं जे भाषण होतं लोखंडे मॅम आणि इतर माझे सर्व सहकारी, कारण मॅमचं जे भाषण होतं ते अगदी
म्हणजे फार सखोल अभ्यासाअंती केलेलं भाषण होतं. प्रॉबेबली याच्यासाठी मोठा ऑडियन्स पाहिजे होता. आणि महत्त्वाचं म्हणजे आपला विभाग दर गोळा करणारा विभाग आहे, त्यामुळे प्रॉबेबली पीपल रिमेन डिस्कनेक्टेड विथ द टॉपिक हा एक इश्यू आहे. आता आजचा जो कार्यक्रम आता तिथे अरेंज केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त, तर आता ही सभा सुरू व्हायच्या पूर्वी माझ्या मित्रांशी बोलत होतो, तेव्हा माझं तरी असं प्रामाणिक मत आहे की